आज सकाळपासून जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यामध्ये इतिहासकारक आमचे सावंत साहेब यांच्यावर त्यांनी फोन करून आक्षेपार्थ विधान केलेलं आहे. महाराजांबद्दल पण काही आक्षेपार्थ बोलले आहे. त्याच्यामध्ये आम्हाला महाराजांबद्दल एवढी आदर मान सन्मान आहे. नेहमी महाराजांवरती आक्षेपार्थ कोणी बोलून जातं. त्याकरता आम्ही आज सी पी साहेबांना भेटलो आणि त्यांना विशेष विनंती केली की जसं कोल्हापूर सी पी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर सी पींना फोन करून सांगितलं की तातडीने त्याच्यावर कारवाई व्हावी किंवा सायबरनी त्याच्यावर विशेष करून चौकशी करावी याचे आदेश दिले. तसेच आम्ही त्यांना पण सांगितलं की नागपूरचा विषय आहे, हा प्रशांत म्हणून कोणीतरी व्यक्ती आहे, कोरटकर म्हणून कोणी व्यक्ती आहे, असा साधारणचा व्यक्ती, आम्हाला काही त्याच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही आहे. ते म्हणतात की AI द्वारा किंवा फिंगद्वारा ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते असं त्यांचं म्हणणं आहे. हे कितपत योग्य आहे आणि कितपत सत्य आहे. आता यानंतर जर महाराजांची अशीच अपमानास्पद किंवा गरा ओखली जाणार असणार तर आम्हाला काहीतरी विशेष असं काही करायला लागेल ज्याच्यामुळे सर्व गोष्टीवरती हा निर्माण ज्या व्यक्तीने हे बरगळलेलं आहे त्यांनी जर त्याच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही नक्कीच त्या व्यक्तीला जो कोणी असेल त्याला त्याची जागा दाखवू. महाराजांबद्दल बोलताना थोडंसं भान ठेवावं. छत्रपती महाराजांबद्दल बोलले, संभाजी महाराजांबद्दल बोलले तर दोन्ही महाराज आमच्यासाठी आदराचे स्थान आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत आहेत आणि मी समाजाबद्दल कुठंच बोलत नाही. फक्त आणि फक्त महाराज हे सर्वांचे आहे. सर्वांनी हा विषय समजून घ्यावा.